वर्षाच्या आणि 4 वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाला आणि हा अत्याचार झाल्यानंतर ही घटना दाबण्यासाठी 4 दिवस प्रयत्न झालेत. या सरकारच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसच्या माध्यमातून प्रयत्न झाला की कोणत्याही पद्धतीनं हा जो अत्याचार झाला याच्याबद्दल तक्रार झाली नाही पाहिजे, ही बाब जनतेसमोर आली नाही पाहिजे. याच्यासाठी देवेंद्र फडणवीस त्यांच्या माध्यमातून प्रयत्न झाला आणि तरी पण ही बाब 4 दिवसांतर जनतेसमोर आली. हे 4 दिवस या पद्धतीनं ही बाब दाबल्यानंतर लोकांच्या लक्षात आलं की ज्या शाळेमध्ये या मुलींवर अत्याचार झाला ती भारतीय जनता पार्टीच्या नेत्याची शाळा होती आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या नेत्याची शाळा असल्यामुळे ही बाब जनतेसमोर आली नाही पाहिजे आणि म्हणून ही बाब त्यानिमित्तानं या अत्याचाराची 4 दिवस दाबण्यात आली. पण जेव्हा ही बाब थोडी जनतेसमोर आल्यानंतर जनता पोलीस स्टेशनमध्ये गेली. त्या पीडित जी मुलगी होती 3.5 वर्षाची, 4 वर्षे तिचे आई वडील आणि नातेवाईक पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि त्यांनी सांगितलं की आमच्या मुलीवर अत्याचार झालेला आहे. 3.5-4 वर्षाची आमची मुलगी आहे आणि या पद्धतीनं अत्याचार झाल्यानंतर सुद्धा पोलीस कंप्लेंट दाखल करत नाही. 13 तास सरकारच्या दबावामुळे, देवेंद्र फडणवीस यांच्या दबावामुळे 13 तास हा मुलींवर अत्याचार होऊन सुद्धा त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला नाही. 13 तास त्या लहान मुलीच्या आई आणि वडिलांना त्या निमित्तानं बाहेर बसवण्यात आलं. त्यांची दखल त्या निमित्तानं पोलिसांनी घेतली नाही. आणि मग जेव्हा तर नागपुरात शरद पवार गटाकडून आंदोलन केलं जात आहे, त्यामध्ये अनिल देशमुख बोलत होते. हिंदू धर्मामध्ये वराह जयंतीला एक विशेष महत्त्व आहे आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी समस्त हिंदू बांधवांना मोठ्या प्रमाणात वराह जयंती साजरी करण्याचं कळकळीचं आवाहन केलंय. भगवान विष्णूच्या 10 अवतारांपैकी वराह हा त्यांचा 3रा अवतार. ज्याप्रमाणे अन्य हिंदू सण आपण मोठ्या उत्साहात साजरे करतो तसंच प्रत्येक जयंतीला कुटुंबासह हिंदूंची एकजूट दाखवतो, त्याच पद्धतीनं 7 सप्टेंबरला वराह जयंतीच्या निमित्तानं हिंदू समाज म्हणून आपल्याला प्रत्येक ठिकाणी वराह जयंती साजरी करायची असल्याचं नितेश राणे यांनी सांगितलं. नमस्कार. माझ्या सर्व हिंदू माता भगिनी आणि माझ्या सर्व हिंदू बांधव, मी आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती करण्यासाठी आलेलो आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये वराह जयंतीला एक वेगळं महत्त्व आहे. आपण वराहाला एक विष्णूचा अवतार म्हणूनच त्याच्याकडे पाहतो. म्हणून आपण जसं अन्य हिंदूचे सण मोठ्या उत्साहाने साजरा करतो, प्रत्येक जयंतीला आपण आपल्या कुटुंबाला एकत्र घेऊन हिंदूची एकजूट दाखवतो. त्याच पद्धतीने येणाऱ्या 7 सप्टेंबरला वराह जयंतीच्या निमित्ताने हिंदू समाज म्हणून आपल्याला गावागावात आणि आपल्याला प्रत्येकाला आपल्या कुटुंबाबरोबर वराह जयंती साजरा करायची आहे. आपल्या सर्वजणांना भगवान वराह याची कृपा तुमच्यावर सदैव राहावं. त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी यावी. सत्य, धर्म आणि कर्तव्य पालनाच्या मार्गावर तुम्ही सदैव चालावं. तुम्हाला यश प्राप्त व्हावं. त्याचबरोबर तुम्हाला सर्वांना वराह जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा. जय यज्ञ वराह नारायण.
तर भाजप आमदार नितेश राणे यांच्या विरोधात परळी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। मुस्लिम समाजासंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ परळीत मुस्लिम समाज आक्रमक झाला आणि त्यानंतर परळी पोलीस ठाण्यासमोर मुस्लिम समाजानं ठिय्या आंदोलन केल्यानंतर नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय।